नमस्कार शिक्षक बांधवांनो, पुन्हा एकदा माझ्या शिक्षक मित्र सनी देवल जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण नेहमीच गहन आणि महत्त्वाचे विषय अभ्यास करून घेत असतो. आज आपण एक विषय घेतलेला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये पदोन्नती आणि शिक्षक पात्रता परीक्षा याबाबत मोठा गोंधळ चालू आहे आणि शिक्षकामध्ये संभ्रमाचं वातावरण दिवसागणिक बदलत आहे. काल सकाळपर्यंत वेगळं वातावरण पदोन्नतीबाबत होतं आणि काल दुपारपासून परत वातावरण बदललेलं आहे. तर आपण आज जाणून घेणार आहोत की केंद्र प्रमुख, विषय शिक्षक, विस्ताराधिकारी, मुख्याध्यापक यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेचा कोणता पेपर उत्तीर्ण व्हायला हवा, यासाठी मला अनेक जणांचे फोन मेसेज आले. त्याबाबत हा व्हिडिओ करत आहे. अनेक तज्ज्ञांशी मी चर्चा केलेली आहे. अनेक पिटिशनर्स म्हणजे कोर्टामध्ये याचिका केलेले शिक्षक आहेत, तसेच विद्यमान केंद्र प्रमुख आहेत, अगदी निवृत्तीच्या जवळ आलेले शिक्षक आहे, यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्याच्यातून जी काही माहिती मिळाली ती आपल्या समोर सादर करत आहे. शासनाने याबाबत स्पष्ट निर्देश या काळात दिले पाहिजेत आणि ते देतील यासाठी संघटना पाठपुरावा करतील. शिवराज्य शिक्षक संघटना देखील याबाबत पाठपुरावा करेल. तर विषय शिक्षक म्हणजे 6 ते 8 चा विशेष शिक्षक होण्यासाठी ही दर्जावाढ घेण्यासाठी पेपर क्रमांक 2 CTET असेल किंवा TET असेल, याचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. आणि केंद्रप्रमुख होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पेपर 2 उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. कारण तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या वाचनामध्ये किंवा NCTची जी काही नोटिफिकेशन्स आहेत यामध्ये कुठेतरी त्यांना आढळलेलं आहे की ज्या ठिकाणी BEd आवश्यक असतं, म्हणजे पदवीधर किंवा पदवी ग्रॅज्युएशन आवश्यक असतं, त्या ठिकाणी पेपर 2 उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. मुख्याध्यापक होण्यासाठी सेवाज्येष्ठता हा निकष पूर्वीपासून धरलेला आहे. त्या ठिकाणी व्यावसायिक पात्रता, शैक्षणिक पात्रता या ठिकाणी जी आहे ती 12वी DEd इतकी पुरेशी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पेपर 1 उत्तीर्ण झाला तरी पुरेसा आहे. त्या ठिकाणी पेपर 2ची आवश्यकता नाही, कारण मुख्याध्यापक पदोन्नती ही सेवाज्येष्ठतेवर होते. त्यातील शैक्षणिक पात्रता ही पदवी ही नाही. त्याचबरोबर विस्ताराधिकारी ज्येष्ठ आणि विस्ताराधिकारी कनिष्ठ याबाबतही तेच त्या ठिकाणी निकष असायला पाहिजे, असावा, असं तज्ज्ञांचं मत आहे. ज्या ठिकाणी ग्रॅज्युएशनची आवश्यकता आहे त्या ठिकाणी पेपर 2 आवश्यक आहे. शासनाचे जे काही सेवा शर्ती नियम आहेत विविध पदाच्या संवर्गाच्या पदोन्नतीबाबत, त्यामध्ये जर ग्रॅज्युएशन आवश्यक असेल तर त्या ठिकाणी पेपर 2 उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये TET उत्तीर्ण शिक्षकामधूनच पदोन्नती झालेली नाही. या प्रक्रिया सुरू आहेत, परंतु त्या ठिकाणी कोणता निकष जिल्हा परिषदा लावतात किंवा शासन काय मार्गदर्शन याच्यावर देतं यावर सगळ्यांचं लक्ष केंद्रित आहे. तरीसुद्धा येणाऱ्या या 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये शासनाकडून स्पष्ट सूचना येतील अशी अपेक्षा बाळगतो. आणि व्हिडिओ आवडल्यास कृपया लिंक शेअर करावी आणि कमेंट करून या ठिकाणी आपल्याकडे काही विशेष माहिती असेल तर सादर करावी. धन्यवाद. थँक्यू.